यांच्या वतीनं सर्व सन्मान चिन्ह आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले। ॲडव्होकेट महेश पाटील यांचे सदस्य महेश यांचे बंधू किशोर पाटील यांच्या वतीनं 2 कूलर आम्हाला देण्यात आले। स्पोर्ट्स सायकल सन्माननीय सचिन फडके साहेब मोरबे त्यांच्या समेत डोंगरेपाडा ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील फडके साहेब यांच्या वतीनं आम्हाला इथे देण्यात आलं। या सर्वांचं मनापासून आभार या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतो। आणि कमलाकर टोंबरे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद धन्यवाद। रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो। मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवत इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते देवा पाटील साहेबांना, मानवंदना ज्ञानाच्या अथांग सागराला बाबासाहेब आंबेडकरांना, राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानवजातीला मानवंदना देत मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय अतिशय उत्तम दर्जाच्या सर्वोत्तम स्पर्धेकडे। माजी उपसभापती त्याचबरोबर तालुका चिटणीस आदरणीय राजाजी केनी यांच्या नावानं खुळलेली शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली पुरस्कृत ही भव्य दिव्य स्पर्धा आज या रजनीच्या कुशीत येली अंतिम म्हणजे आजची मेगा फायनलची रात्र। या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतो। एका बाजूला जय हनुमान नितलस वर्सेस वागेश्वर हरिग्राम या 2 संघादरम्यानची लढत सुरू आहे। ही लढत आहे ट्रॉफीची। इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी आजच्या रात्रीमध्ये एक तरी ट्रॉफी आपल्या खांद्यावर घेऊन नाचेल जरूर। तर हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य अरुण शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। तुम्ही सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रायगड जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय संतोष पाटील साहेब, हरिग्राम क्रिकेट संघासाठी ज्यांचं नेहमी जमदार योगदान राहिलंय, सुभाष शेठ यांना आपण व्यासपीठावरती पाहतो, बालराम शेठ यांना आपण पाहतो, जगदीश शेठ यांना पाहतो आणि राजेश शेळकेनी साहेब आणि मधुकर जाधव। मित्रांनो, वागेश्वराच्या मानपानाला 12 वाजता कारवा निघाला, बँजो वाजवीत चंद्रकांत आला, मन या ठिकाणी जाधव आमचे नाचायला लागला। दमदार सरपंच मधुकर शेठ आपलंही सहर्ष स्वागत। सोन्या पावशीची विकेट गमावल्यानंतर मात्र रनआउटची विकेट म्हटलं की प्रत्येकाला तकलीफ होते, पण त्यानंतर मात्र रवी काठेनं जी सुरुवात केली ना ती मात्र लाजवाब राहिले। रवी काठेचा क्लास कित्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलाय आणि पाहती राहू। पण याच दरम्यान आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालाराम पाटील साहेबांचं, बालकृष्ण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आणि संवेद संतोष पाटील साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। पिता पुत्राचा आपण करूया स्वागत। तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी शिवसेना नेरेदुद्रे विभाग प्रमुख की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली तथा हे मैदान उपलब्ध करून दिलं ते सुकेश बोपी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या समेत हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान उपसरपंच तथा शिवसेनेचे शाखा प्रमुख सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर दीपक शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत शिवसेना शाखा प्रमुख वाकडी अक्षय मस्कर साहेब आपलंही सहर्ष स्वागत। बालकृष्ण पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच कोण आणि त्यांच्या समेत संतोष पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत। पहिल्या षटकाची सांगता झाली 1 बाद 6 धावा। सोन्या पावशीसारखा ताकदवान फलंदाज रनआउट झाला आणि त्याच्यामुळे तो प्रेशर ॲटोमॅटिकच क्रिएट झाला, परंतु या प्रेशरमध्ये कसं राहायचं, कसं खेळायचं, कसं झगडायचं आणि ते कसं निभावून न्यायचं रवी काठेला खूप सुंदररित्या माहीत आहे, अवगत आहे। अनेक उत्तम भूमिका पंचांची करत असताना आपल्या गावाप्रती उत्तम खेळ राहिलाय। खऱ्या अर्थानं पाहिलं तर सँडी पालकरांच्या सोबत मागची 4 वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये काम केलंय। तर शेतकरी कामगार पक्षाचा ढाण्या वाघ आणि कट्टर समर्थक हरिग्राम गावची ओळख पंडित शेठ यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी पाहू शकाल। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शेतकरी कामगार पक्षाची रिटगर गावची मुलूक मैदानी तोप महादेव शेठ गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत या स्पर्धेसाठी मित्रांनो जवळजवळ 300 ते 350 सन्मान चिन्ह
देण्यात आलं. ते वयाचा भान आपण कधी पाहत नाही मित्रांनो. किती वय झालं तरी क्रिकेटची आवड मात्र ही संपणार नाही. आणि क्रिकेटसाठी या स्पर्धेसाठी रेडगर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक मधुकर मामा पाटील यांच्या वतीनं 350 सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. त्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल भाई शत्रुघ्न उसाटकर गुंद्रेगावचे दमदार नेतृत्व भाई शत्रुघ्न शेठ उसाटकर यांना विनंती करतो. श्रीराम बॅटरीचे सर्व सन्माननीय लवशेठ शेलके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मधुमामा यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच सुरेश पाटील साहेब हरिग्राम यांनाही विनंती असेल आपण देखील यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अनुप भोईर गोलंदाजीच्या मार्कवर प्रसाद पाटीलनं काय सुंदर गोलंदाजी केली. फक्त 6 धावा देत 1 रनआउटची विकेट कमावली. फुल टॉस बॉल जोरदार अपील जरूर झालाय. पंचांचा इशारा मात्र नक्की झालाय की लेग ऑफ स्टिकच्या कदाचित बॉल बाहेर जातो. त्याच्यामुळे लेग बायची धावमात सचिनजी कडू. पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये सचिनजी सुनीलजी तांडेल दुसरे पंच. त्याचबरोबर आपण पाहतो सँडी पालकर आणि त्याचबरोबर सत्यवानजी काकडे असा चौकोन पंचांचा आज इथे पाहतोय आपण. त्याचबरोबर कदाचित समालोचक ही चौकोनामध्ये बसतील. तर हरिग्राम क्रिकेट संघाने जर सामना जिंकला तर त्यांच्यासाठी हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं राहुल भोपी आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. पारस मसाले मिल यांच्या वतीनं सुवर्ण संधी असेल. हरिग्राम संघ सुपर म्हणजे फायनल मध्ये दाखल झाला तर 12 फ्री कुपन मसाल्यासाठी त्यांच्या वतीनं दिले जातील विष्णू शेठ शेलके यांच्या वतीनं. बॉल राहिलाय हवेत. राज जाधव झेलच्या खाली राहिलाय. एक भली मोठी विकेट. रवी काठे डिपार्ट. मसाले मिल केवळ स्टॉप पे पाहताना त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये तुम्ही कर्जतला जाता किंवा मुरबाडला जाता दूर जाता मसाला कुटण्यासाठी कधी एकदा तुमच्या केवळ स्टॉपवर या पारस मसाला मिल मध्ये तिथे तुम्हाला अगदी अल्प दरामध्ये आणि दूरवरून आलात तर तुमचा तिकीट खर्च देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातो. फक्त एकच टिप आहे की मसाला जेव्हा तुम्ही बनवण्यासाठी येता तेव्हा मिरच्या एकदम हे करून या तेव्हा मसाला तुमचा जास्त पडेल. ही खऱ्या अर्थानं मिरच्या नेमक्या हे करून या म्हणजे सुकून या म्हणजे परफेक्ट सुकून या तेव्हा मसाला जास्त पडेल. हे म्हणजे नेमकं ऊन द्या त्याला 2-3 ऊन द्या त्याला कडक करा आणि मग मात्र मी एकच सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं बिझनेस माइंड आपण बनलंच पाहिजे. आपला प्रत्येक युवक बिझनेसकडे वळलाच पाहिजे आणि एक चांगलं काम मसाला मिल करते. तुमचाही विशेष कौतुक करूया. सामना मात्र रंगतदार राहतोय. आपल्या या पंचक्रोशीमध्ये खेळताना ज्या प्रकारचा वागेश्वर हरिग्राम संघ खेळलाय ना तो नेहमी सदैव लढत राहिलाय आणि इथे मात्र जय हनुमान संघ. तर रिडगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश नाना भोपी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेरीदुंद्री विभागीय अध्यक्ष गुरुनाथ भोपी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत अंकुश भोपी साहेब प्रदीप भोपी साहेब खानाव या सर्व मित्र परिवारांचं स्पर्धेच्या वतीनं प्रदीप कडू साहेब आपलंही सहर्ष स्वागत. यावं शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली गावाच्या या स्पर्धेमध्ये राजेश शेठ केनी या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी कामगार पक्षाचे खंदे समर्थक हरिग्राम गावचे जितेंद्र पाटील साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. महेश जाधव आपलंही सहर्ष स्वागत. बॅटिंग साइड रिव्ह्यू आलाय पंच. विनेश मात्र इथे होतोय आउट.
बाद झालाय. या स्पर्धेमध्ये ज्यानं सर्वोत्तम कामगिरी केली आतापर्यंत तो तेजस मात्र दुर्दैवारित्या रनआउट होतोय. दोन फलंदाज एका इनिंग मध्ये रनआउट होणं ही नेहमी त्रासदायक गोष्ट राहिली आणि त्याच्यामध्ये दोन भल्ले मोठे खेळाडू. बंधू बघा, संतोष पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहू शकाल, कारण त्यांचा संघ भरीव कामगिरी आणि यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये याच मैदानावरती तालुका प्रमुख चषकाचं आयोजन पाहिलं सुकेश भोपी यांच्या माध्यमातून गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी या स्पर्धेमध्ये देखील हा संघ एक ट्रॉफीचा दावेदार बनला होता. लागोपाठच्या चेंडूवर एक फलंदाज परततोय. आल्या पावले परतवले जात आहेत फलंदाजांना. जशी रॉकेलला लाईन लागायची तू चल मैं आया म्हणत अशा प्रकारच्या फलंदाजीचा क्रम एका पाठोपाठ डिस्ट्रॉय केला जातोय आणि बॅटची कडा घेत इथे मात्र फलंदाज होतोय बाद. मॅच असेल बघा, संग्राम 11 नितलस विरुद्ध जय हनुमान उसरली वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान. जय हनुमान उसरली विरुद्ध संग्राम 11 नितलास. दोन्ही संघाच्या संघनायकांना म्हणजेच सुपर 6 सुपर 12 शेवटची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. डीजे सागर सर, राजेश जोशी दक्ष बिअर शॉपचे ओनर आणि गणेश पाटील त्रिशा एंटरप्राइजेस हे नेहमीच या संघाला पॅक करत असतात. संघ जरी अडचणीमध्ये असला तरी नेहमीच त्या संघासाठी त्यांचं दमदार योगदान राहिलंय. त्यांचं सहर्ष स्वागत आणि संतोष शेट्टी यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. तसेच उत्तम मात्रे साहेब, बालराम शेठ गवळी यांचे परम मित्र उत्तम मात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. उत्तम मात्रे साहेबांना विनंती असेल आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत. अविनाश ऑन स्ट्राईक. आणखीन एक दर्जेदार बॉल. अपील लाऊड फार मोठं आहे, मोठं अपील आहे. अपिलामध्ये उत्साह पाहिला आणि उत्साहच नेहमी खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर पंचांना भाग पाडतो विचार करायला, पण दक्ष पंचांनी मात्र नाकारलं. बॅट कदाचित लँड झाली आणि त्याच्यामुळेच मात्र इथं पंचांनी दर्शवलं इट्स अ नॉट आउट कॉल. 2 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स त्याला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. धाबाकडे धाबा लागल्या त्या म्हणजेच 4 बाद 8. हरिग्राम क्रिकेट संघ जर हा सामना जिंकला तर राहुल भोपी आपल्यासाठी हरिभाऊ शेळके एकेकालचा आडव्या पट्ट्याचा बेताज बादशाह 40+ मास्टर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर विनंती असेल बघा, या ठिकाणी संग्राम 11 नितला संघाचा संघनायक आपण टॉस साठी यावं आणि त्यांच्या समेत वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठानचे सर्व SP बाई यांनी पुरस्कृत केलेला संघ जय हनुमान उसरली आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. शत्रुघ्न भाई उसाटकर यांना विनंती असेल आपण यावं. दुंदराई चषकामध्ये ज्यांनी दमदार योगदान दिलं सर्व खेळाडूंना. तर स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल कमलाकर ठोंबरे साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या, सचिन फडके साहेब कैलास कर्मचारीचे कंपनीचे कर्मचारी आणि सुनील फडके साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगराचा पाडा यांच्या वतीनं गोलंदाजसाठी सायकल आणि ट्रॉफी देण्यात आली. सुकेश भोपी साहेब नेरेनुद्रे विभाग प्रमुख शिवसेना यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल. राजेश फडके साहेब उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी. सूर्यकांत मसुरे 2100, जीवन आरिवले 1000, राहुल भोपी उस्मान यांच्या वतीनं 1500 आणि राजेश जोशी यांच्या वतीनं 1500 आणि दशरथ शेठ खारुटकर यांच्या वतीनं 1500 रुपयाचं योगदान. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक बालकृष्ण भोपी. गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकर मात्र विनेश. काय गोलंदाजी राहिली आहे, जागचं हलूच दिलं नाहीये ते म्हणजे जय हनुमान नितला संघाच्या फलंदाजांना. ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. सोन्या अफलातून खेळ करतो, रवी काटे उत्तम खेळतो, तेजसचा या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट स्कोर राहिलाय, परंतु सगळे फलंदाज मात्र एका पाठोपाठ एक परतले. 2 फलंदाज रनआउट होणं मात्र त्रासदायक ठरलंय. बॉल हवेत राहिलाय, बॉल राहिला हवेत. तर सन्मान्य अनिल खुटले साहेब नेरेपाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अनिल खुटले साहेब आपण या व्यासपीठावरती आपला इथे आमंत्रित केलं जातं आपल्याला. या ठिकाणी सन्मान्य राजेश केनी साहेब यांच्या वतीनं
तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्या बालकृष्ण पाटील साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभले, त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. बघा चिंचवली ग्रामस्थ मंडळ आणि आमचे राजेश केनी साहेब संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं इथे आजी माजी सरपंच या पंचक्रोशीतील या दोंदरे ग्रुप ग्रामपंचायतील विद्यमान सदस्य आजी माजी सदस्य किंवा सरपंच उपसरपंच माजी असतील त्या सर्वांना विनंती करतो या नेरेधुंद्रे विभागातील की चिंचवली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जातं, यावं. सर्वांचं सहर्ष स्वागत. एका पाठोपाठ एक फलंदाजांचा बाद होणं आता मात्र या स्पर्धेमध्ये अवघड राहील नितलस संघासाठी. बॅटची आतली कडा यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र सुंदर कामगिरी केली जाते राहुल भोपीची. राहुल भोपीचा केसांवर खूप जास्त खर्च आहे, कारण सोपं नाही आहे ते टिकवणं. फॅशन जरूर असेल परंतु पॅशन ही असायला लागते रोहित, कारण तसं सोपं नाही आहे ते. त्याच्यावर अफाट खर्च करावा लागतो आणि ते सांभाळावंही लागतं. परंतु गोलंदाजी काय कमालीची राहिली आज. वागेश्वर हरिग्राम संघ पुन्हा एकदा आपल्या घरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना चांगला फटका अलॉंग दी कार्पेट पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन फक्त मिळेल, डबलचा मोठा फटका नाही. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, एकही मोठा फटका षटकार किंवा चौकार लगावू दिला नाही आहे. ही सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली आहे ती गोलंदाजीची. लेग बाईच्या 2 एक्स्ट्रा रन्स, एकही मोठा फटका नाही आहे. 5 बाद 9 धावा दयनीय अवस्था आहे. इथून डाव सावरावा लागेल. एका षटकामध्ये एखाद्या षटकामध्ये प्रहार करत 20-25 पर्यंत जरी आव्हान नेलं ना तरी थोडंसं लढण्यासारखं बळ उत्तरार्धामध्ये मात्र मिळेल, जे अनुमान नितलस संघाला. क्या बात. बालकृष्ण भोपीची गोलंदाजी खूप जवळून पाहिली आम्ही अनेक टुर्नामेंटमध्ये. रिटर्न क्रीजचा प्रॉपर वापर केला जातो. एस्टनच्या पाठीमागे भरपूर उत्तम कामगिरी सुरू आहे. कनेक्टच बॉल होत नाही आहेत. आज 2 नितलस संघ इथे खेळत आहेत. एक संघ पाहतोय, दुसरा संघ खेळतोय. संग्राम 11 नितलस ही खेळेल. यानंतरचा सामना इथे जय हनुमान नितलस संघ खेळतोय. थोडासा अडचणीमध्ये संघ आहे, डाव सावरावा लागेल. अविनाश मात्रेला आता मात्र प्रहार करावेच लागतील, फार वेळ नाही राहिली आहे. स्टेप आउट केलं होतं जरूर. थोडासा स्क्वेअरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. धारिष्ठ जरूर दाखवलं, फेकी थोडीशी चाच पडली, त्याच्यामुळे 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या. या 2 रन्सनं डबलकर धावा लागल्या. त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 11 धावा. बघा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये अंकुश शेट भोपी, आदित्य बिर्ला कंपनीचे उच्च पदाधिकारी कर्मचारी तथा संगीत विशारद भजन सम्राट अंकुश भोपी यांच्या बॅनरला जर कोणी फलंदाजाने षटकार ठोकला म्हणजे इथून आमच्या कॉमेंट्री बॉक्स पॅव्हलियन एंड करून मिड विकेटचा एरिया तुम्हाला तो बॅनर छोटा पाहायला मिळतो. त्या बॅनरला कोणी हिट करेल त्या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तर ड्रिंक्स तोपर्यंत मैदानावरती आपण सन्मान करून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालकृष्ण पाटील साहेब यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी विनंती करतो या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यासाठी बालराम शेठ गवली त्यांच्या समेत आपण पाहू शकाल विष्णू शेठ शेळके आणि राजेश केनी साहेब आपल्या शुभास्ते कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बालकृष्ण पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मित्रांनो याच दरम्यान पाहू शकाल आपण संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाचे खंदे समर्थक तथा पुरस्कर्ते संघ हार या जीत परंतु नेहमी संघासाठी शेवटपर्यंत पाठी राहणारा शैलेश दादा पावशे यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत संग्राम एंटरप्राइजेसचे सर्व तथा तोंडरे गावातील एमआयडीसी विभागातील दमदार नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचा भावी नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाहतो ते सचिन शेठ पाटील उर्फ भाया शेठ तोंडरे यांचे या ठिकाणी शुभागमन. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आदर्श मान्यवरांचा सन्मान खऱ्या अर्थानं पाहतोय आपण. अजिवली बोर्ले गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व. अतिशय उत्तमरित्या आपल्या आयुष्यामध्ये राजकारण समाजकारणात सुवर्णमध्ये साधत आदरणीय बालकृष्ण दादांनी नेहमीच प्रत्येकासाठी मदत केली, प्रत्येकासाठी काम केलं. ते आदर्श व्यक्तिमत्व शुभ सन्मान झाला. वळूया आपण या सामन्याकडे. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बाद 12 धावा बोर्डवर लागलेत. फार मोठं आव्हान उभं नाही आहे.
गोलंदाजीच्या मार्कर सोपान मात्रे द ट्रम्प कार्ड की प्लेयर ऑफ द हरिग्राम टीम. अतिशय उत्तम आणि दर्जेदार खेळाडू सदैव राहिलाय. अखेरकार बराच वेळ वाट पाहिली आणि आता वाट लावण्यासाठी तयार झाला. अविनाश मात्रेच्या बॅटमधून डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून फिरकावला षटकार. स्वागत. बरोबर रिवर्स का असू दे कसाही असू द्या, जर या स्टेजवर षटकार आला तर सुभाष शेठ यांच्याकडे तर पारस मसाले मिल यांच्या वतीनं फलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लागोपाठचा तसाच प्रयास राहिलाय, परंतु आता मात्र सोपान मात्र ओळखला टान्स. एक चांगला बॉल स्टिकच्या वरून गेला. 18 धावा धाबावरती लागलेत. येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर लढण्याची ताकद मात्र मिळू शकते उत्तरार्धामध्ये. ती म्हणजे जयमान नितला संघाला. परंतु सोपान मात्र ते कामगिरी करून देईल का? राईट मोर द विकेट. काय सुंदर गोलंदाजी पा. खोलात टाकलेला बॉल घरंगळत राहिलाय मिडऑफच्या दिशेनं. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहिलाय. स्ट्राईक घ्यायची जरूर होती अविनाशला आणि ते मात्र सक्सेस ठरतोय. रन 1 झाली कंप्लीट. धावपळकर धावा लागल्या त्या 5 बाद 19. फलंदाज रनआउट झाला. म्हणजे 6 फलंदाजापैकी 3 फलंदाज रनआउट होणं थोडंसं अंगलट आलं. परंतु अंतिम बॉल अविनाश कसा सामोरा जाईल. स्लोवर बॉल टाकलाय. अक्षरशः फसवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पंच मात्र वळालेत. 2 हात जमिनीला समांतर करतायत आणि 1 एक्स्ट्राची धाव मात्र मिळेल वाईटच्या रूपानं आणि धापळकर धावा लागतील. 6 बाद 20 धावा. 3.5 फक्त 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यामुळे एका बॉलनं धावा किती जमल्या जातील. सुंदर गोलंदाजी राहिली. प्रसाद पाटील, अनु भोईर, बालकृष्ण भोपी आणि आता मात्र सोपान. 1 षटकार जरूर खालाय परंतु दर्जेदार टिच्चन गोलंदाजी राहिली आहे. मोठ्या ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला अक्षरशः रोखून धरला. ताळमेल नाही लागला. तेजसारखा ताकदवान फलंदाज होता. उभं राहणं गरजेचं होतं. मी अनेक वेळा पाहिलंय शंडी पालकर सर की सिरीजचा खेळ असतो ना त्या सिरीजच्या खेळामध्ये दबाव स्वतःवर खूप राहतो. अंतिम बॉलवर झाला रनआउट अविनाश आणि 4था फलंदाज झाला रनआउट. पूर्वार्ध मात्र समतोय. धापळकर धावा लागल्या 20. जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये गरज आहे वागेश्वर हरिग्राम संघाला 21 धावांची. तर हरिग्राम गावचे सन्माननीय सुभाष जले साहेब यांना विनंती असेल आपण याबाग केबाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब यांचंही सहर्ष स्वागत. तर टॉस करूया आपण. टॉस करण्यासाठी दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय सुभाष शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभास्ते शेवटचा मॅच सुपर 12 ची शेवटची मॅच वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरली बुद्रुक त्यांना फाईट करेल संग्राम 11 नितलास. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुभाष शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. त्याच्यानंतर सन्मानित करण्यासाठी आपण पुढचा सन्मान घेऊया. तत्पूर्वी आपण टॉस पाहताय या ठिकाणी सुभाष शेठ भोपी यांच्या शुभास्ते फॉर्च्युनर ऑडी थार घेऊन आला सुभाष शेठ भोपी रेडगर ग्रामपंचायतीचे दमदार दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत दमदार सरपंच. तर टॉस जिंकला या ठिकाणी संग्राम 11 नितलास क्रिकेट संघ. राहुल निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. तर इथे सन्मान करूया मित्रांनो की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी जवळजवळ 300 ते 350 सन्मान चिन्ह देण्यात आले. वयाचा आपण विचार केला तर आजही 60 जरी असली तरी क्रिकेटसाठी 60 नव्हे तर 70 जरी असली तरी क्रिकेटसाठी ज्यांनी दमदार योगदान दिला ते तुम्हा सर्वांचे रिडगर गावचे भूमिपुत्र मधुकर मामा पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी मधुकर मामांना विनंती करतो मामा यावा आपण आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. मी बालराम शेठ यांना विनंती करतो आणि राजेश केनी साहेब आपल्या शुभास्ते आणि विष्णू शेठ शेळके आपल्या शुभास्ते मधुकर मामा पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. 300 ते 350 सन्मान चिन्ह
त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। दमदार नेतृत्व मित्रांनो पाहू शका, रिडगर गावासाठी ज्यांचं नेहमीच योगदान लाभलंय त्यांचे मधुकर मामा यांचा इथे सन्मान। त्याच्यानंतर माजी सरपंच प्रकाश नाना पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। मी प्रकाश नाना यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा। प्रकाश नाना यावा, रिडगर गावचे सन्माननीय प्रकाश नाना यांचा इथे सन्मान, माजी उपसरपंच। त्याच्यानंतर गुरुनाथ भोपी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तर या ठिकाणी प्रकाश नाना यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर गुरुनाथ भोपी साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। गुरुनाथ भोपी साहेब आपण यावं, लगेच आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर अंकुश भोपी, प्रदीप भोपी आणि देवदास भोपी या तिन्ही मान्यवरांना एकत्रित आम्ही विनंती करतो आपण यावं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं योगदान दिलंय। या सर्वांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो। तर प्रकाश भोपी साहेब, गुरुनाथ भोपी साहेब, अंकुश भोपी साहेब, प्रदीप भोपी आणि देवदास भोपी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं, की ज्यांच्या वतीनं मित्रांनो या स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला इथे देण्यात आलेत। ते कैलास शेठ भोपी साहेब विद्यमान उपसरपंच यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, यावं। ते कैलास शेठ यावं, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। त्यांच्या समेत आपण पाहू शकाल प्रलय भोपी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। हॅलो। तर काही क्षणातच वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा शेका पक्षाचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख, ते काही क्षणातच डीबीबाई म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। सन्माननीय हरिग्राम ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा शाखा प्रमुख आणि सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर दीपक शेठ यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। दीपक शेठ यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावा। दीपक शेठ यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर गुरुनाथ पाटील खानाव यांनाही विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तत्पूर्वी दीपक घरत साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर गुरुनाथ पाटील साहेब आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। हरिग्राम गावचे पोलीस पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले। पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। हरिग्राम गावचे पोलीस पाटील त्यांचाही आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। सदानंद म्हात्रे साहेब हरिग्राम गावचे पोलीस पाटील यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया। मी बाळराम शेठ आणि विष्णू शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करावा। देवदास भोपी आणि रितेश कडू या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यावं। देवदास भोपी आणि रितेश कडू दोघांना विनंती करतो आपण एकत्रित यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर अनिल खुटले साहेब नेरेपाडा यांना विनंती करतो आपण देखील यावं। अनिल खुटले साहेब नेरेपाडा यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। हॅलो। 4 धावा धावफलकावरती वागेश्वर हरिग्राम या टीमला आपण बॅटिंग करताना मैदानामध्ये पाहता, हे मैदान आणि हरिग्राम। तर जनार्दन पाटील साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं। आमचे डीजे सागर आणि स्वप्नील यांचे पिताश्रेत मित्रांनो त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। गेस्ट इज गॉड असं म्हणतात आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहिला। सोन्या पावशे गोलंदाजी मार्कवरती, ऑन साईडला पुन्हा एकदा ॲडजस्टेबल फटका पाहायला मिळाला, फलंदाज आहेत त्या ठिकाणी। मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील आणि एका बाजूला स्टायलिश खेळाडू सोपान म्हात्रे, मिस्टर माही। खरं तर सर्वात यशस्वी संघनायक भारतीय क्रिकेट जगतामधला महेंद्रसिंग धोनीची स्टाईल तुम्हाला सध्या सोपानच्या माध्यमातून पाहायला मिळेल। सोपानची स्टाईल सोपानची बॅटिंगमधली देखील स्टाईल अतिशय वेगळी राहिली आणि याही मॅचमध्ये
चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली. या नेरे-दुंद्रे विभागातला नव्हे तर पनवेल तालुक्यातला रायगड जिल्ह्यातला एक नामवंत खेळाडू. तर जनार्दन पाटील साहेब आपण यावा, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि इथे फुल टॉस, सोपान की झलक सबसे अलग, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर, दमदार षटकार. क्या बात है. रिडगर ग्राम दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच की ज्यांचं संगीत थेट लोकनियुक्त जनतेतून निवडून आलेले दमदार सरपंच सुभाष शेट्टी यांचं संगीत आपण ऐकलात. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. नितलस गावचे दोन संघ आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहता जय हनुमान नितलस हा प्रचंड बॅकफुटला गेलाय. 18 बॉलमध्ये फक्त 6 धाबांची गरज आहे बॅटिंग करणारा हरिग्राम टीमला. लेग ग्लान्स केलाय, नोमॅस लँड, पुन्हा एकदा दमदार हा फटका, अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा खणखणीत सणसणीत चौकार. नंतर दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मान्य प्रलय भोपी यांचा देखील सन्मान आपण करूया. त्यांना विनंती असेल आपण यावं. दोन धाबांची गरज असताना ऑन साइडला हा फटका डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. बघा रोशन, अंकुश शेठ यांची इच्छा आहे की त्यांच्या बॅनरला कुणीतरी षटकार ठोकावा. ते आहेत तोपर्यंत पारितोषिक 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघा मिड विकेटला सोपान स्ट्राईक एंडला आलाय आणि बघा पारितोषिकांचा वर्षाव देखील होताना पाहता खेळाडूंवरती. फक्त 1 रनची गरज आहे. सोपान कशा पद्धतीने सामना फिनिश करेल हे पाहावं लागेल. महेंद्रसिंग धोनीने षटकारच मारून सामना फिनिश केला होता वर्ल्ड कप 2011चा. आणि इथे आपण पाहिला स्विचचा प्रयत्न होता, रिव्हर्स. बघा धाडस वाढलाय. रोशन, इथे अंकुश भोपी सांगतायत की माझ्या बॅनरला षटकार ठोक, आगे रिव्हर्स मारतोय. रिव्हर्स आता धाडस त्याचा वाढलाय, कारण त्यालाही माहिती आहे सामना अगदी सोपा झालाय, फक्त रिझल्ट बाकी आहे. 1 रनची गरज आहे. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय. थोडा सामना पण थांबा. चला घ्या लवकर एक बॉल. चला बॉलर तयार राहा. आपण चला 1च रन हवी. बॉल आपण डिलिव्हर्ड करा. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. 1 रनची गरज आहे त्या ठिकाणी हरिग्राम टीमला. आणि धोनी स्टाईलने सामना फिनिश केला. तर इथे आपण पाहू शकाल रोशन डीबी भाई मात्र यांचा सन्मान केला या फलंदाजानं आणि थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. तो म्हणजे टीम त्रिशायन दक्ष 11 हरिग्राम क्रिकेट संघ. अभिनंदन. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या ठिकाणी डीबी भाई मात्र डाण्या वाघ, दमदार कार्य जिगरबाज या नेत्याचं आणि डीबी भाई मात्र सरपंच वावंजे गावचं. यावर डीबी भाई 200